नमस्कार रसिको हो, आपल्या ककाकी या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज सादर करतोय एका जगावेगळ्या आईची गोष्ट, ममता. आई कधी रिटायर होते? आई रिटायर झाली तर वात्सल्य आणि ममता कधी संपू शकते? सादर आहे ममता. प्रेक्षागृह प्रेक्षक आणि कलाकारांनी खच्चून भरलं होतं. चित्रपटातील सर्वोच्च बहुमानाचा पारितोषिक वितरण समारंभ चालू होता. सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, सहकलाकार, विनोदवीर, खलनायक, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, गायक, गायिका, छायाचित्रकार, संकलक, नृत्य दिग्दर्शक, साऱ्या कलाकार तंत्रज्ञांच्या कौशल्याचं मोजमाप करणारा, कसोटी पाहणारा हा समारंभ दरवर्षी सरस्वती सभागृहात वाजत गाजत पार पडत असे. आज तर हा 25वा म्हणजे रौप्य महोत्सवी समारंभ होता. त्यामुळे आजच्या समारंभाला एक वेगळंच वैशिष्ट्य प्राप्त झालं होतं. चित्रपट सृष्टीतील नामवंत तसेच नवोदित कलाकार, तंत्रज्ञांनी आवर्जून या समारंभाला उपस्थिती लावली होती. सारे जण उत्साहात होते, अधीर होते. समीक्षक, टीकाकार, परीक्षक आपापल्या जागी विराजमान झाले होते. रसिक प्रेक्षक तुडुंब गर्दी करून आपल्या आवडत्या कलाकाराचं कौतुक करायला, कौतुक पाहायला जमले होते. स्टेजवर सरस्वतीच्या त्रिमिती परिणाम असलेल्या पूर्णाकृती तसबिरीसमोर चांदीची समई तेवत होती. पार्श्वभूमीला चंदेरी पडदा होता. फ्लॅशेस उडत होते. प्रकाश झोत फिरत होते. गतिमान संगीत वातावरण धुंद करत होते. निरनिराळी पारितोषिकं जाहीर होत होती. अस्वस्थता, उत्सुकता, आशा, निराशा, सार्थकता यांचा लयबद्ध गतिमान खेळ चालू होता. पारितोषिकाशी संबंधित कलाकाराची दृश्य रुपेरी पडद्यावर दाखवली जात होती. रसिक प्रेक्षक हो, आणि आता या पारितोषिक समारंभाच्या रौप्य महोत्सवानिमित्त एक खास बहुमानाचे पारितोषिक जाहीर होत आहे आणि याचा मला अत्यंत आनंद वाटत आहे. तब्बल गेली 25 वर्ष एका कलाकाराने रुपेरी पडद्याला माया दिली, ममता दिलं आणि वात्सल्य दिलं. प्रमुख पाहुणे बोलत होते. रसिक प्रेक्षक हो, या अभिनेत्रीने गेली 25 वर्ष मातेची, आईची विविध रूपे रुपेरी पडद्यावर सादर केली. आईची भूमिका समरस होऊन करताना ती जणू ती भूमिका जगली. चित्रपट सृष्टीचीच आई बनली. त्या वात्सल्य मूर्तीचे नाव आहे ममता. एक निळसर प्रकाश झोत प्रेक्षागृहात बसलेल्या ममतावर स्थिरावला. साऱ्या नजरा तिथे खेळल्या. शुभ्र रेशमी साडीली आलेली ममता मोहरून गेली होती. मोत्यांच्या साजनी मोत्यांच्या कुड्या तिच्या लावण्यात आणखी भर टाकत होत्या. केसांना लाभलेली रुपेरी छटा तिच्या वयाची जाणीव करून देत होती. पण त्या रुपेरी छटेमुळे तिचं सौंदर्य आणखीनच खुललं होतं. होय, हे खास पारितोषिक दिलं जातंय रुपेरी पडद्यावरच्या मूर्तिमंत मातृत्वाला. यावं ममताजी. नम्र आवाजात घोषणा झाली. ममताच्या एका बाजूला तिचा पती मनोहर बसला होता, तर दुसऱ्या बाजूला तिची विवाहित कन्या मनीषा होती. ग्रेट आई, यू हॅव गॉट इट. मनीषा म्हणाली. तिच्या डोळ्यात फुलपाखरं नाचत होती. ममतानं मनोहरकडे पाहिलं. मनोहर तिच्याकडे कौतुकानं पाहत होता. ममताच्या डोळ्यात पाणी आलं. मनोहरनं तिचा हात हळूच दाबला. उठ ममता, तुझ्या कला जीवनाच्या सार्थकतेचा हा क्षण आहे. मनोहर तिच्या कानात कुजबुजला. साऱ्यांची मानवंदना स्वीकारत ममता उठली. कौतुकाचे वर्षावनी फोटोग्राफरचे फ्लॅश झेलत स्टेजवर आली. सुस्वागतम ममताजी. लोक हो, आज ममताजींचा होणारा बहुमान म्हणजे खरं तर चित्रपट सृष्टीचा बहुमान आहे. ममताजींनी चित्रपटाला ममता दिली, माया दिली. आईची माया, मातेचं ऋण कधीच फेडता येत नाही. पण आज हा सत्कार करून आम्ही त्या ऋणाबद्दल अंशतः कृतज्ञता व्यक्त करतोय. माझं आणि ममताजींचं एक अनोखं नातं आहे. कुणालाच काय खुद्द ममताजींना ठाऊक नसलेलं एक गहिरं नातं. ममताचा चेहरा प्रश्नार्थक झाला. तिनं मनोहरकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर कौतुकाशिवाय काहीच नव्हतं.
ते बोलतच होते. लोक हो, मला आई नाही. मला आईचा चेहराही आठवत नाही. एवढ्या लहानपणी ती गेली. पण जेव्हा जेव्हा मला माझ्या कधीही न पाहिलेल्या आईची आठवण येते, तेव्हा तेव्हा मी ममताजीनं केलेल्या आईच्या भूमिका पाहायचो. त्या भूमिकात माझी आई शोधायचो. एकलव्यानं जरासं द्रोणाचार्यांच्या मातीच्या प्रतिमेला गुरु केलं होतं, तशी ममताजींची रुपेरी पडद्यावरची प्रतिमा माझी मानस आईच आहे. असं म्हणत त्यांनी ममतेला वाकून नमस्कार केला तेव्हा सारं प्रेक्षागृह भारावलं. साऱ्यांचे डोळे ओलावले. ममता थक्क होऊन उभी राहिली. रुपेरी पडद्यावर तिच्या गाजलेल्या चित्रपटांची दृश्ये दाखवली जात होती. बाळासाठी अंगाई गाणारी आई, आजारी बाळासाठी जागणारी आई, स्वतः उपाशी राहून बाळाला भरवणारी आई, बाळाला वाचवण्यासाठी वादळा पावसाचा मारा सहन करत विजांच्या तांडवातून अंधारात ठेचकळत अनवाणी पावलांनी काट्याकुट्यांतून बेभान धावणारी आई, बाळासाठी आगीच्या लोळात उडी घेणारी आई, बाळाला शुभंकरोती शिकवणारी आई, बाळाला शिकवून मोठं करण्यासाठी मजुरी करणारी आई, आपल्याच मुलाच्या घरी मोलकरीण म्हणून राबणारी आई, त्याच्यासाठी देवाचा धावा करणारी आई, देवालाही आव्हान देणारी आई, बाळ उपाशी मरू नये म्हणून अगतिक होऊन शिलदान करण्यासाठी तयार झालेली, पण क्षणात सावरून झुंजायला तयार झालेली झुंजार आई, मुलाच्या कल्याणासाठी प्राणार्पण करणारी आई. लोकांच्या डोळ्यासमोर ममतेच्या मातेच्या भूमिकांची ही निरनिराळी दृश्य येत होती. ममतेच्या नजरेसमोर मात्र त्या काही मिनिटात तिच्या वास्तव आयुष्यातील घटनांचा आलेख तरळून गेला. लहानपणापासूनच ममतेला अभिनयाची आवड होती. शाळा कॉलेजात तिनं अभिनयाची बक्षीसही मिळवली होती. तिचं नाटकातलं काम पाहून प्रभावित झालेल्या एका बंगाली दिग्दर्शकानं तिला मदर ऑफ चाइल्ड, मदर ऑफ नेशन या डॉक्युमेंटरीत काम दिलं होतं. अविवाहित असतानाच तिनं मातेचं रूप समर्थपणे साकारलं होतं. मग मनोहरशी तिचं लग्न झालं. मनोहर तिच्यावर अतोनात प्रेम करणारा, चाकोरीबद्ध आयुष्याची आवड असलेला एक साधा सरळ माणूस. त्यानं तिच्यावर कसली बंधनं लादली नाहीत. हौस म्हणून ममता कॉलनीच्या व इतर नाटकामधून कामं करायची. मनोहर तिला सर्वतोपरी सहकार्य करायचा. सकाळी डबा नसला तरी कुरकुरायचा नाही. संध्याकाळी तिला उशीर झाल्यावर कुकर लावून ठेवायचा. पण लग्नानंतर 6-7 महिन्यांनी ममताच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. मद्रासचे एक प्रसिद्ध प्रोड्युसर डायरेक्टर चंद्रकांत माई या आशयाचा चित्रपट रिमेक करत होते. आईच्या भूमिकेसाठी त्यांना गरोदर स्त्री, आई झालेली स्त्री म्हणून शोभेल अशी नवी अभिनेत्री हवी होती. बिपिन दत्तनी सहज त्यांना मदर ऑफ चाइल्ड डॉक्युमेंटरी पाठवली. त्यातलं ममतेचं ममतामय रूप पाहून ते थक्क झाले. कुठून तरी त्यांनी ममतेचा पत्ता मिळवला. घरी आल्यावर त्यांनी अजून कितीतरी थक्क व्हायचं होतं. 6वा महिना लागल्यानं चेहऱ्यावर तेज आलेली, आंघोळीनंतर केस मोकळे सोडलेली, ठसठशीत कुंकू लावलेली ममता पाहून त्यांची खात्री पटली की आपल्या कल्पनेतील माँ ती हीच. त्यांनी तिला खूपच गळ घातली. प्रचंड रकमेची ऑफर दिली. ममता या अनपेक्षित प्रकारानं हरखून गेली. पण मनोहरच्या परवानगीशिवाय होकार देणार नाही म्हणाली. चंद्रकांतनं तिला न सांगता परस्पर मनोहरला ऑफिसमध्ये गाठलं. हा प्रकार मनोहरला त्याच्या मध्यमवर्गीय मनोवृत्तीला अचंबित करणारा होता. तो सावधपणे नंतर कळवतो असं म्हणाला. पण घरी आल्यावर त्याला कळलं की वरवर ममता नको म्हणते, पण मनापासून तिला ही भूमिका करायची. मनोहरनं समजूतदारपणे परवानगी दिली. माचं शूटिंग सुरू झालं. ममता गरोदर असल्यानं कथेतील प्रसंगांना एक वेगळाच जिवंतपणा आला होता. चित्रपटाची 4 येळं झाली तेव्हा मनीषा जन्मली. माच्या चिमुकल्या बाळाची दृश्य मनीषावरच चित्रित झाली. नंतर मनीषा थोडी मोठी होईपर्यंत 3-4 महिने चंद्रकांत थांबले. मग पुन्हा शूटिंग सुरू झालं. मनीषाला सांभाळायला बाई ठेवल्या होत्या. पण बालपणी मनीषा वारंवार आजारी पडायची. बाई वैतागायच्या. त्यांना त्रास होऊ नये व ममतेच्या शूटिंगमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून मनोहर रजा घ्यायचा. आधी शिस्तबद्ध वागून खूप रजा शिल्लक ठेवल्याचा त्याला आता फायदा झाला. ममतेच्या अनुपस्थितीत तो सारं काही शिकला. दूध गरम करायचं, योग्य प्रमाणात साखर घालून गरम करायचं. मनीषा भुकेनं खूप रडत असेल तर दुधाचं पातेलं थंड पाण्यात ठेवून ते पटकन कोमट करायचं. तिला बाटलीनं दूध पाजायचं, निजवायचं, तिचे कपडे बदलायचे,
तिला फिरवायचं, खेळवायचं. ममता शूटिंगवरून दमून घरी यायची तेव्हा मनोहर कधी मनीषाला घेऊन फेऱ्या मारत असे, कधी पाळण्याची दोरी हलवत अंगाई गात असे. कधी तिच्या कपाळावर थंड कोलोन वॉटरची पट्टी ठेवून जागत असे, तर कधी तिच्या उशाशी जागताना बसल्या बसल्याच डुलकी घेत असे. ममतेला खूप वाईट वाटायचं, पण मनोहरच तिला धीर द्यायचा, प्रोत्साहन द्यायचा. माचं शूटिंग संपलं. ममताला जरा निवांतपणा मिळाला. रजांचं चक्र संपवून मनोहर नियमितपणे ऑफिसला जायचा. प्रमोशन टेस्टला बसायचे बेत रचू लागला. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. मा रिलीज झाला, सुपर नव्हे बंपर हिट झाला आणि ममता स्टार बनली. आपल्या चित्रपटात आई हवीच आणि ती आई ममताच हवी असं म्हणत प्रत्येक निर्माता दिग्दर्शकाची रांग लागली. एवढंच काय, मोठे मोठे हिरो निर्माता दिग्दर्शकाला वाटू लागलं. ममताच्या घरी सुपरस्टारही माझी आई ममताच हवी म्हणून अडू लागले. साऱ्यांना समजावताना, थांबवताना, नकार देताना ममतेची तारांबळ उडाली. उत्साहानं कामाला जायला लागलेला, अभ्यासाला लागलेला मनोहर ही गर्दी, ही डिमांड पाहूनच चक्रावला. एका संध्याकाळी मनीषा रडत होती. त्यात प्रोड्युसर, डायरेक्टर, सेक्रेटरीचे फोन येत होते. मनोहर आला आणि मनीषा त्याच्याकडे झेपावली. रडायची थांबली. नाहीतरी तिला त्याचाच जास्ती लळा होता. मनोहरनं तिला दूध पाजलं, मऊभात भरवला. ममताकडे कांगावा करत अकांड तांडव करणारी मनीषा मनोहरकडून गुपचूप चिवकाऊचा घास खाऊन चांदोमामा भागलास का ऐकत झोपलीही. सॉरी मनोहर, पण मी चुकलेच. मी मामध्ये काम करायला नको होतं. ममता अपराधी स्वरात म्हणाली. हौस म्हणून एका पिक्चरमध्ये काम केलं की पुरे असं वाटत होतं. पण हे काही भलतंच घडलं. आता काय करू मी? इथे चित्रपटात कामासाठी विनंती करायला येऊ नका अशी पाटी लावूयात का, की आपण घरच बदलूया? तिनं विचारलं. अगं ममता, तू आता एवढी प्रसिद्ध झालीयस की कुठेही गेलीस तरी लोक तुला ओळखतील. मा, भारत एवढ्या पत्त्यावर पत्र येत आहेत तुला, ही अशी ढिगभर. मनोहर दर्शकांच्या पत्रांच्या ढिगांकडे बोट दाखवत म्हणाला. मग आता यावर उपाय काय? ममतेनं विचारलं. यावर उत्तर म्हणून मनोहरनं आपल्या राजीनाम्याचं पत्र तिला दाखवलं होतं. पतीच्या करिअरसाठी आपल्या कलेवर, करिअरवर, छंदावर पाणी सोडणाऱ्या अनेक स्त्रिया असतील, पण पत्नीच्या करिअरसाठी त्याग करणारा विलक्षण पुरुष होता मनोहर. त्यानं ममतेला समजावलं आणि नोकरी सोडून फुल टाईम गृहिणी बनला. घर सांभाळणं, मनीषाला सांभाळणं, शाळेत पोचवणं, तिचा अभ्यास घेणं, चहा पाणी सारं काही मनोहर बघू लागला. शेजाऱ्यांनी, नातलगांनी त्याची कुचेष्टाही केली, पण तो आपल्या निर्णयाशी अखेरपर्यंत ठाम राहिला. नव्या भूमिकेशी प्रामाणिक राहिला. ममतेकडे मग भूमिका येतच राहिल्या. चित्रपट गाजत राहिले. साऱ्या मातेच्या भूमिका, सारी आईपणाची वेगवेगळी रूपं. अर्थात ममतेला त्याची खंत वाटली नाही, कारण हिरोच्या मागे अंग लचकवत नाचणाऱ्या हिरोईनपेक्षा या भूमिका अधिक उत्कट, अधिक आव्हानात्मक होत्या. शिवाय त्यात एक्सपोजरची भीती अजिबात नव्हती. 25 वर्षाची ममता 22 वर्षांच्या कोवळ्या चिन्नू कपूरची आई बनली. तशी 35 वर्षाच्या देवदत्तचीही आई बनली. कित्येक वर्षांनी देवदत्तच्या मुलाची, राजदत्तचीही आई बनली. आई म्हणजे ममता आणि ममता म्हणजे आई असा चित्रपटसृष्टीचा अलिखित नियमच बनला. ममता नवनवे चित्रपट करत गेली. प्रगतीचे, ऐश्वर्याचे, मानसन्मानांचे टप्पे चढत गेली. मनोहर घर सांभाळताना त्या घराचाच एक भाग बनला. मनीषाचा बाप, आई, भाऊ, सखा, मित्र सारं काही बनला. मनीषाच्या लग्नाचंही सारं काही त्यानंच पाहिलं. शूटिंगमुळे ममता फक्त 2च दिवस येऊ शकली होती. रुपेरी पडद्यावरची ममतेची दृश्य दाखवून झाल्यावर प्रेक्षकांनी केलेल्या टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटांनी ममता भानावर आली. 25 वर्षांचा आयुष्याचा कालखंड किती अल्पावधीत तिच्या डोळ्यासमोरून तरळत गेला होता. त्या 2.5 मिनिटात जणू ती गेलेली 25 वर्ष पुन्हा जगली. आदरानं, अभिमानानं तिनं मनोहरकडे पाहिलं. मनोहर चाळीतल्या खोलीतही साधाच होता. ऑफिसकडून कर्ज काढून घेतलेल्या ब्लॉकमध्येही साधाच राहिला आणि आता ममतेच्या कमाईतून घेतलेल्या आलिशान बंगल्यातही तसाच होता. साधा, सरळ,
निष्कपट आणि समजूतदार. त्याच्याकडे बघताना ममतेला जाणवलं, या माणसानं आपल्याला सतत सहकार्य केलं, कधीही न चिडताना न रुसताना. पुढे पुढे तर आपण सारं गृहीत धरत गेलो. आता हाच क्षण आहे, हीच वेळ आहे. ममतेला बक्षीस देण्यात आलं. तिच्याकडून काही ऐकण्यासाठी सारे उत्सुक होते. धन्यवाद रसिक हो, मनपूर्वक धन्यवाद. हा सन्मान मला केवळ तुमच्या प्रेमामुळेच मिळालाय. चित्रपटात मी आईची भूमिका समजून केली. मायेचे, ममतेचे नवनवे आविष्कार दाखवले, म्हणून मला हा किताब मिळतोय. पण या किताबाची खरी हकदार मी नाही. याचे हकदार आहेत मनोहर, माझे पती. एक प्रकाशझोत मनोहरवर स्थिरावला. तो कावराबावरा झाला, कारण आता साऱ्या नजरा मनोहरकडे होत्या. होय, आज इथं जेवढे तरुण कलाकार उपस्थित आहेत, त्या सर्वांची मी केव्हा ना केव्हा आई बनली. पण माझ्या स्वतःच्या एकुलत्या एका मुलीची, मनीषाची मात्र मी आई बनू शकले नाही. चित्रपटात आईची भूमिका करण्यात मी एवढी व्यस्त झाले होते की माझ्या मन्नूची माँ बनायला मला वेळच मिळाला नाही. तिची आई बनले मनोहर. हो, मी अभिमानानं सांगते की आमच्या मन्नूसाठी मी फक्त देवकी होते, पण नंद यशोदा दोन्ही मनोहर होते, आहेत. मनोहर, प्लीज स्टेजवर या. ममता म्हणाली. त्याला एकट्याला स्टेजवर येणं शक्य होणार नाही हे ओळखून ममता म्हणाली, मनीषा, मन्नू, प्लीज तुझ्या बाबांना, सॉरी, तुझ्या आईला इथं आण. मनीषा मनोहरला घेऊन स्टेजवर येऊ लागली. मनीषाला पाहून दिग्दर्शक चंद्रकांतना 25 वर्षांपूर्वीची ममता आठवली. केस मोकळे सोडलेली सोज्वळ ममता. मनीषा तशीच होती. तिलाही दिवस गेले होते. ते तेज तिच्या सर्वांगावर ओसंडत होतं. लोक हो, कितीतरी जणांसाठी, कितीतरी वेळा अंगाई गायले मी, पण माझ्या मनीषासाठी अंगाई नाही गाऊ शकले. ती गायली मनोहरनं. तिची दुपटी बदलली, वेणी घातली, तिला शुभंकरोती शिकवलं मनोहरनी. चित्रपटात आजारी बाळासाठी मी डॉक्टरकडे धाव घ्यायचे, जागायचे, देवाचा धावा करायचे. पण माझ्या घरी माझ्या बाळासाठी हे सारं माझ्या मनोहरनी केलं. ममता बोलतच होती. मनोहर ममतेकडे पाहत राहिला. अगं, हे सगळं बोलून का दाखवायचं, आणि तेही एवढ्या लोकांसमोर, असे भाव त्याच्या डोळ्यात होते. ते ओळखूनच की काय ममता पुढे म्हणाली, हे सारं मला केव्हा तरी बोलून दाखवायचं होतं, कबूल करायचं होतं. कारण माझं ग्लॅमर, माझं यश जगापुढे आलं. पण मनोहरचा त्याग, त्याची माया जगाला अज्ञातच राहिली. हे सांगायला यापेक्षा चांगली जागा, चांगली वेळ दुसरी नाही. माझ्या प्रगतीसाठी, यशासाठी मनोहरनं आपल्या प्रमोशनला ड्यू असलेल्या नोकरीवर पाणी सोडलं. माझ्या कलेसाठी त्यांनी घर सांभाळलं, मनीषाला वाढवलं. मलाही जमलं नसतं इतक्या मायेनं, जबाबदारीनं सांभाळलं. मातृत्व ही फक्त स्त्रीची मक्तेदारी नाही, हेच त्यांनी सिद्ध केलं. म्हणूनच की काय, लग्नानंतर सासरी जाताना मनीषा माझ्या कुशीत ओलावलेल्या डोळ्यांनी क्षणभर विसावली. पण मनोहरच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडली.
मनोहरही तेव्हा आपला एरवीचा पोक्तपणा, समजूतदारपणा विसरून रडला. कारण मनीषाचा तो फक्त बाप नव्हता, आईही होता. या मनोहर, हा सन्मान तुमच्या पायाशी वाहून मला तुमच्या त्यागाची थोडी तरी उतराई होऊ द्या. असं म्हणत ममता मनोहरच्या पायांसमोर वाकली. अगं हे काय वेड्यासारखं? असं म्हणत मनोहरनं तिला उठवलं. प्रेक्षकांना, कलाकारांना, आयोजकांना हे सारं अनोखं होतं, भारावून टाकणारं होतं. या सन्मानाच्या स्वीकाराबरोबरच एक घोषणा करायची मला. यापुढे मी चित्रपटात काम करणार नाही. चित्रपटातली आई ममता निवृत्त होती. मनीषावर बालपणी कळत नकळत खूप अन्याय झालाय माझ्याकडून. त्या मायेचं, वात्सल्याचं खूप देणं फेडायचं बाकी आहे माझ्यावर. मनीषाला ते मनोहरकडून मिळालं, पण मी द्यायचं बाकी आहे. ते मी देणारे मनीषाच्या बाळाला. मन्नूचं बाळणपण मी करणार. तिच्या बाळाचं सारं मी करणार. मला बाळाला नाहूमाखू घालायचंय, तेल लावायचंय, तो करायचंय, त्याचं कोवळं जावळ हुंगायचंय. अंगाई गायची, चिऊ काऊची गोष्ट सांगायची, इथे बस रे मोरा म्हणायचंय. चांदो मामाशी हितगुज करायचंय, भरवायचंय, जोजवायचंय, खूप खूप करायचंय. चालेल ना मनीषा? असं म्हणत ममतेनं मनीषाकडे पाहिलं. आईचं हे नवं रूप पाहून हरवलेली मनीषा आईला बिलगली. दोघींच्या खांद्यावर हात ठेवून मनोहर त्यांना स्टेजवरून खाली नेऊ लागला. आता त्यांना प्रेक्षकांनी केलेल्या टाळ्यांचा प्रचंड कडकडाट ऐकू येत नव्हता. कॅमेऱ्याचे, स्पॉट्सचे लाईट्सही दिसत नव्हते की हेलावलेल्या जनसमुदायाचे ओलावलेले डोळे दिसत नव्हते. यापुढचं आयुष्य फक्त त्या तिघांचं होतं. तिघांचं नाही, चौघांचं. ममता, मनोहर, ममता मनोहरची मनीषा आणि ममता मनोहरच्या मनीषाचं येणारं बाळ. मैफिल जमली होती, वाद्य सजली होती, सूर जुळले होते. ममता, मनोहरने लेकीचा सांभाळ केला. ममताने तिचं करिअर केलं, पण लेकीचा सांभाळ करू शकली नाही. तिला मनासारखं वाढवू शकली नाही किंवा ती राजा तिला वेळ देऊ शकली नाही. आपण आपल्या कथेत नंद यशोदेचं वर्णन ऐकलेलं आहे. मनोहरने दोन्ही भूमिका छान पार पाडल्या. म्हणजे कोइन्सिडन्स आहे, आज आपली ममता कथा सादर झाली आहे आणि आज कृष्ण जन्म सुद्धा आहे. असे योगायोग आले की खूप छान वाटतं, हो ना? बरं, तुम्हाला आजची गोष्ट आवडली का आम्हाला जरूर कळवा. तुमचे अभिप्राय आम्हाला नक्की पाठवा. आणि हो, आणखीन एक आनंदाची बातमी, लवकरच मुक्तछंद सुरू होत आहे 15 ऑगस्टपासून. तुम्ही भरभरून प्रेम देता आहात, आम्हाला खात्री आहे मुक्तछंदला सुद्धा तुम्ही असाच रिप्लाय कराल. धन्यवाद.